नमस्कार. आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आपण पाहत होतो की गुरुबदल आणि त्याची मिळणारी फळं. हा जो गुरु आहे तो दरवर्षी म्हणजे दर 13 महिन्यानंतर पुढच्या राशीला जातो. मग आता 13 महिन्यासाठी ह्या महिन्याच्या 1 जूनला म्हणजे 1 जून 2026ला हा गुरु आपल्याकडे आलेला आहे. हा गुरु कधी राहणार? 13 महिने आपल्या राशीत राहणार. 13 महिने आपल्या राशीत राहणार याचा अर्थ असा की हा गुरु 13 महिने या राशीत राहतो. मग 1 जूनपासून पुढच्या जुलैच्या एंडपर्यंत म्हणजे 1 जून 2026 पासून जुलै 2027 पर्यंत तो गुरु या कर्क राशीत राहणार आहे. मग प्रत्येक वेळी गुरु बदलला की तो प्रत्येक राशीला कितवा आला हे कुतूहल असतं आणि त्या कुतूहलापोटी लोकांना काही चुकीची माहिती मिळते आणि वर्षभर आपण मनोविकृत होतो. मला त्रास होणार आहे, तर मला त्रास होणार आहे का नाही हे कशावरून ठरवायचं? हे आपण आपला थोडा अभ्यास करायचा आणि मग ठरवायचं. ह्यासाठी केवळ हा प्रपंच आहे. बघूया, आज आपण पाहणार आहोत की या कुंभ राशीबद्दल गुरुचं आणि शनीचं मत काय आहे. ह्या कुंभ राशीचा स्वामी कोण? शनी. आता हा कुंभ राशीचा स्वामी शनी तो पण बदललेला आहे. मग आता तो कुंभ राशीचा स्वामी शनी आहे, तो शनी कितवा आहे? तर कुंभ राशीला आता स्वामी शनी जो आहे तो दुसरा आहे. तो काय करणार आहे? तर तो धननाश देईल असं म्हणतो. धननाश म्हणजे याचा अर्थ असा की तुमच्याकडचं धन एकतर कमी करेल किंवा तुम्हाला जे मिळणारं धन आहे ते थोडंसं तुमच्याकडचं कमी होईल. अशा दोन गोष्टी दाखवणार. आता प्रश्न असा की हा शनी आमचा धननाश करो, पण धन असलं तर ना, नसलं तर काय कर्ज काढून कमी करणार आहे? त्यामुळं काळजी करायची नाही. एक, आणि जरी कुंभ राशीला शनी धननाश करणारा असला, आपण ठरवलं खर्च करायचा नाही, बाहेर पडायचं नाही, आपण विनाकारण अविचारीपणे कोणाच्या सांगण्यावरून धन वापरायचं नाही, तर प्रश्न येतो कुठं? आलं लक्षामध्ये. आणि ज्यांच्याकडं धन आहे त्यांना काळजी आहे, आपल्याला कुठं काळजी आहे? त्यामुळं फार काळजी करायची नाही, नो टेन्शन. एक. दुसरं असं की आता गुरु काय करणार? तर बघा, गुरु कर्क राशीत आला. कर्क राशीत आला की प्रत्येक गुरु कुठं आहे असं बघितलं जातं. त्यामुळं आता कुंभ राशीला हा 6वा गुरु आहे आणि हा शोक देणार आहे. शॉक नव्हे, शोक. शोक म्हणजे तुम्हाला एखाद्या गोष्टीमुळं मनस्ताप किंवा त्रास होतो, याला शोक असं म्हणतात. आता दोन गोष्टी लक्षात घ्या. 6वा गुरु शोक देतो आणि दुसरा शनी धननाश देतो. ह्या दोन गोष्टी जरी असल्या तरी आपल्याला एकीकडे शोक आणि एकीकडे धननाश दोन्ही गोष्टींना सांभाळून घ्यायसाठी आपली मानसिकता स्थिर ठेवायची आहे. आपली मनोविकृती करायची नाही, मानसिकता स्थिर ठेवायची. हे असं का म्हणतो मी? एखाद्या गोष्टीचा होणारा परिणाम काय आहे किंवा काय असेल हे जर आपल्याला समजलं तर साधारणपणे आपली मानसिकता तयार होते. परीक्षा देणाऱ्या मुलाला आपला निकाल काय लागणार आहे माहिती आहे, त्यामुळं निकाला दिवशी तो फारसा गडबडत नाही, फारसा रडत नाही, फारसा वात्रटपणा करणार नाही. त्याला माहिती आहे आपण 2 पेपर अगदी सोसो दिलेत तेवढे आपले जाण्याची शक्यता आहे. म्हणजे आपल्याला एखाद्या गोष्टीला सामोरं जाताना आपली मानसिकता अगोदर तयार असते, तशी आपली मानसिकता तयार ठेवायची आहे. म्हणून ते वाक्य जे आहे ते कुंभेचं काय आहे? शोक कुंभेला गुरु देणार. शोक कुंभेला म्हणजे कुंभ राशीला गुरु देणार आणि सहनशीलतेची परीक्षा घेणार. तुमच्या सहनशीलतेची परीक्षा घेणार आहे तो. म्हणजेच काय? सहनशील आहात काय याच्यावरती परीक्षा ठरणार आहे. मग सगळ्याच प्रकारची सहनशीलता आहे आपली. परीक्षेला 35 मार्क पडतात का? ही सहनशीलताच आहे, दुसरं काय आहे? त्याच्या आत लिहू शकत नाही म्हणल्यावर जा घरी म्हणतात. म्हणून सहनशीलता आपली वाढवणं, ती स्थिर ठेवणं. त्यामुळं समजा काय प्रॉब्लेम आलास तरीसुद्धा मन, चित्त, बुद्धी हे सगळं स्थिर ठेवणं. अहंकार न वाढू देणं, विनाकारण कोणावर खापर न फोडता त्रास न करून घेणं आणि लोकांना त्रास न देणं. आपली ही वृत्ती 4 चौघांसमोर उघडी करून विनाकारण शिव्या देणे, ओरडणे, नाचणे,
त्रास करून घेणे, डोकं आपटून घेणे, असला प्रकार, ह्याचा राग त्याच्यावर काढणे, असला वात्रटपणा करायचा नाही. म्हणून केवळ आपली मानसिकता स्थिर ठेवायला शिकलं पाहिजे. बघूया आता ह्या कुंभ राशीच्या सर्वच लोकांना हा त्रास होतो का? नाही होत, होणार नाही. याचं कारण असं की कुंभ राशीमध्ये 2.25 नक्षत्र आहेत आणि प्रत्येक नक्षत्र वेगवेगळं आहे आणि प्रत्येक नक्षत्राचे परिणाम वेगवेगळे आहेत. मग तिन्ही नक्षत्रांना सारखे त्रास होतील का? नाही. मग आपण त्याचं नक्षत्रावाईज त्रास काय आहे याचा आपण काय करणार आहोत? विचार करणार आहोत. बघा, पहिल्यांदा ह्या कुंभ राशीमध्ये येतं ते म्हणजे धनिष्ठा नक्षत्र. हे नक्षत्र अर्ध कुंभ राशीला आणि अर्ध मकर राशीला, म्हणजे अर्ध कुंभ राशीला कुठलं येणार? शेवटचं, तिसरा आणि चौथा चरण, म्हणजे उत्तरार्ध जो आहे तो कुंभ राशीला आला. मग उत्तरार्ध म्हणजे 50%. आता हे सिंह योनीचं नक्षत्र आहे. ह्याला आरडाओरडा करायची, जरा काय झालं की त्याचं भांडवल करायची ही थोडी सवय आहे. हे राक्षसगणाचं नक्षत्र आहे. हे आपल्यावर थोडा जरी अन्याय झाला तर भरपूर झाला आहे असं करून अकांड तांडव करण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे ह्या लोकांना जरा काय झालं तर ते लोकांना अगदी त्याची काळजी घ्यावी असं वाटायला लागतं. पण प्रत्यक्षात त्यांच्या सहनशीलतेची परीक्षा असते. साधं इंजेक्शन केलं तर 2 मिनिटं कळ सोसून त्याच्यावर हात ठेवून दाबणाऱ्यांची संख्या जास्त आहे का? आहे. परंतु ते केल्यानंतर तासभर डोळे चोळत रडत बसणं आणि ठोकत बसणाऱ्यांची संख्या आहे का? आहे. म्हणजे सहनशीलता कमी आहे, वाढवायला पाहिजे. दुखणार की दुखणार, सर्वांचंच दुखतं. म्हणून काय तुम्ही ओरडून 4 चौघांना गोळा करून ह्या गोष्टी कमी होणार आहेत का? नाही. पण ती समज कमी असते. याचं कारण असं की दृष्टी तुमची चुकीची असते. म्हणजे धनिष्ठा नक्षत्राचं तसंच आहे. हे धनिष्ठा नक्षत्र सिंह योनीचं, राक्षसगणाचं, पण ऊर्ध्वमुखी, फार पुढं बघणारं, परंतु अंधदृष्टीचं आहे. त्यामुळं ज्याला आपण म्हणतो की अंधदृष्टीचं आहे, त्यामुळं हे त्याचं भांडवल जास्त करतं. अंधदृष्टी म्हणजे मी काय करतोय, त्याचे परिणाम काय होतील, लोकांना काय वाटेल, माझ्या आबरूचं काय, त्यांना काय वाटतं माझ्याकडे बघितल्यानंतर, त्याचं काही निशी-दिशांना असत नाही. त्यामुळे ह्यांचं काय होणार आहे तर भांडवल जास्त करतात. त्यामुळे ह्यांच्याकडं लोक बघणार नाहीत. त्यामुळे ह्यांचा शोक जो आहे तो सहनशीलता असून सुद्धा हे सहनशीलतेच्या पुढं दाखवणार आहेत. त्यामुळे लोकांना ह्यांच्याबद्दल सहानुभूती वाटणार नाही. 100% खरं आहे. दुसरं नक्षत्र आहे शततारका. हे अश्वयोनीचं नक्षत्र आहे. हे सततपणे जागरूक असतं. घोडा बघा, सततपणे जागरूक आणि उभा असतो. तुम्हाला बसलेला झोपलेला जास्त दिसणार नाही. ह्याचं चांगलं खाणं पिणं, चांगलं राहणं, छान लोळणार नाही गाढवासारखा हाताने. त्यामुळं हा सततपणे, ज्याला आपण म्हणतो की अलर्ट असणारा प्राणी आहे. ही माणसं मनानं सतत अलर्ट असतात. राक्षसगणाची असतील, अकांड तांडव करतीलही, पण ऊर्ध्वमुखी असल्यामुळं फार पुढचा विचार करतात. पण ह्यांची दृष्टी मंद आहे. मंद आहे म्हणजे अंध आणि मंदमध्ये फरक पडतो. अंध जो आहे ना तो त्याचं भांडवल करतो बघा, मंद करत नाही कधी. तो मंद आहे, त्याला आपण 10 वेळा जर एका गोष्ट सांगितली तर लक्ष देत नाही तो. त्यामुळे ह्या लोकांना काहीही होत नाही. अमकं झालंच म्हणलं, हो का, बर 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 असंच म्हणतील आणि सोडून देतील. आपण नाहीतर तो अकांड तांडव, नाही असं झालं अमकं, हो का, बर बर बर. म्हणजे ह्या लोकांची सहनशीलता चांगली असल्यामुळे हे लोक ह्या कुंभ राशीच्या लोकांनी, ह्या शततारकाच्या नक्षत्राच्या लोकांनी चांगल्या प्रकारे जर हे दिलं तर ह्यांना ते 3 महिने काय होणार नाही. कोणते 3 महिने? मधले डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, हे 3 महिने ह्यांना त्रास काय होणार नाही. आता हे 3 महिने का आपण बघूया. आता ह्यामध्ये तिसरं नक्षत्र आहे पूर्वा भाद्रपदा. हे पूर्वा भाद्रपदा नक्षत्र हे पण काय आहे, साधारणपणे त्रिपाद नक्षत्र आहे. ह्याचा पहिला, दुसरा, तिसरा चरण हा कुंभ राशीला वाटला आहे 75%, आणि चौथा चरण हा मीन राशीमध्ये येतो. हे पण सिंह योनीचं अकांड तांडव, पण हे आद्यनाडी मनुष्यगणाचं नक्षत्र आहे. ह्याच्याकडे थोडी सहनशीलता जास्त आहे, पण हे अधोमुखी आहे. म्हणजे काय झालंच तर फारसं कोणाला न सांगता, न बोलता, एखादी गोष्ट झाली, अपमान असो, अमका असो, त्रास, तर तो गिळणार आणि विचार करणार नाही, कोणाला सांगणार पण नाही. पण ह्याची दृष्टी चिबीट आहे. चिबीट म्हणजे काय तर हे वेळ पडेल तसं विचार करेल. म्हणजे ह्याच्या फायद्या तोट्याचा विचार करूनच ते बोलेल. ह्याला त्यात कुठं फायदा आहे तिथे त्याचं भांडवल करेल, कुठं फायदा नाही तिथे शब्द बोलणार नाही. हा चिबीट, मतलबी म्हणतो आपण, या स्वरूपाचं नक्षत्र आहे. मग आता विचार तो करायचा की ह्या 3 नक्षत्रामध्ये आपल्याला गुरुचा त्रास कधी होणार आहे. तर आपण विचार केला की गुरु 13 महिने एका राशीत राहतो. ह्या 13 महिन्यामध्ये तो फक्त मधले 2 महिने फळ देतो.
असं पंचांग सांगतं. मग 13 महिने याचा अर्थ असा की ह्या जूनपासून पुढच्या जुलैपर्यंत जर आपण सलग 13 महिने मान्य केले तर मधले 2 महिने काढायचे कसे? मधले 2 महिने फळ देतो. याचा अर्थ असा, मी 13 मधले हे 2 महिने वजा केले की उरतात 11 महिने. मग त्या 11 महिन्याचे 5.5 2 भाग करायचे. पहिले 5.5 आणि शेवटचे 5.5 जोडायचे आणि मध्ये 2 महिने घालायचे, फळ देणार आहे. मी 2 महिन्याच्या ऐवजी 3 महिने वापरतो, कारण इकडं कट्टाकट्टी गणित नसतं हे. मग 3 महिने जर म्हणले तर कोणते येतात? तर माझ्या अभ्यासाप्रमाणे डिसेंबर 2026, जानेवारी 2027 आणि फेब्रुवारी 2027 हे ते 3 महिने येतात. ह्या 3 महिन्यामध्ये तुम्हाला ही फळं मिळणार आहेत. शोक होणार आहे. शोक म्हणजे काय? तर ज्या गोष्टीमुळे आपल्याला अक्षरशः रडायला येतं, अक्षरशः रडकुंडीला येतो आपला जीव, ह्या गोष्टींना शोक असं म्हणतात. मग त्यातही सहनशीलता आहे, त्यातही सहनशीलता आहे. म्हणजे जरी रडायला आलं तर आपण स्वतः गुपचूप डोळ्याचं पाणी पुसतो आणि त्या गोष्टी सहन करतो. असा एक मोठा वर्ग आहे. दुसरा वर्ग आहे अगदी रस्त्याला बसून दगड घेऊन डोकं आपटणारा वर्ग आहे. तिसरा वर्ग आहे हाताचे म्हणजे हे तळवे तोंडावर घेऊन मोठमोठ्यांदा शोक करणारा वर्ग आहे. चौथा वर्ग आहे की जो सगळ्या गल्लीला कळलं पाहिजे एखादी गोष्ट झाली तर, आणि मग सगळी गल्ली धावत तुमच्याकडे सहनशीलता म्हणून आली पाहिजे तुमच्या सांत्वनाला, असा एक वर्ग आहे. तर ह्या प्रत्येक वर्गाचे हेतू वेगळे असतात. त्यामुळं हा चिवीट नावाचा जो प्रकार आहे तो हे करत नाही. मंद आहे तो करत नाही. अंध मात्र जास्त करण्याची शक्यता असते. त्यामुळं सर्वात जास्त कोणत्या लोकांना त्रास होईल तर ते धनिष्ठा नक्षत्राला. पूर्वा भाद्रपद आणि शततारकाला काही त्रास होईल असं मला वाटत नाही. त्यामुळं आपण आता हे सगळं बघत असताना आपण 2 गोष्टी बघतो की तुमच्या पत्रिकेमध्ये तुमचा गुरु कोणत्या नक्षत्रामध्ये आहे किंवा कोणत्या राशीमध्ये आहे आणि तुमच्या कुंडलीमध्ये कोणत्या घरामध्ये आहे. आता त्यात सुद्धा 3 प्रकार पडतात. म्हणजे काय? तर तुमच्या पत्रिकेतला गुरु हा उच्चीचा आहे म्हणजे उत्तम फळ देणार आहे, का नीचेचा आहे म्हणजे चुकीचं फळ देणार आहे, का शत्रू घरात आहे म्हणजे फळच देणार नाही. मी फळ द्यायला बांधील आहे पण फळच देणार नाही, असा कोणता गुरु आहे? ह्या गोष्टी त्याच्यावर ठरतात. त्यामुळे आपण तो विचार करणार आहोत. आता प्रत्येक वेळी आपण तो विचार करतो की मला या तुमच्या लग्न कुंडलीमध्ये इथं 1 आकडा असेल तर तुमची मेष लग्न कुंडली म्हणायचं, 2 असेल तर वृषभ, 3 असेल तर मिथुन, 4 असेल तर कर्क, 5 असेल तर सिंह लग्न कुंडली, 6 आकडा असेल तर कन्या लग्न कुंडली, हे लग्न घर म्हणायचं, 7 आकडा असेल तर तूळ लग्न कुंडली, 8 आकडा असेल तर वृषभ लग्न कुंडली, 9 आकडा असेल तर धनु लग्न कुंडली, 10 आकडा असेल तर मकर लग्न कुंडली, 11 आकडा असेल तर कुंभ लग्न कुंडली आणि 12 अंक इथे असेल तर मीन लग्न कुंडली. लग्न कुंडली कोणतीही असो त्यात तुमचा गुरु कुठं आहे याच्यावरती तुम्हाला फळ मिळणार आहे. आता इथं जर गुरु समजा प्रथम स्थानामध्ये असेल तर रास कोणतीही असो, प्रथम स्थानात असतानाची फळं कोणती आहेत तर प्रथम स्थानात कोणती फळं मिळतात हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. तर प्रथम स्थानात कोणती फळं मिळतात हा विचार करताना आपण प्रथम स्थान कशासाठी बघतो याच्यावर ते अवलंबून आहे. मग प्रथम स्थानात आपण काय बघतो? आपला देह, त्याचं स्वरूप, त्यानंतर त्याचा स्वभाव, त्याची वृत्ती, एकूण व्यक्तिमत्व, कॉन्सॉलिडेटेड पर्सनॅलिटी असं म्हणतो आपण त्याला. एकूण व्यक्तिमत्व कसं आहे आपण म्हणतो, एकंदरीत माणूस कसा आहे असं विचारतो तेव्हा आपल्याला त्याचं सगळं हवं असतं बघायला, ऐकायला. तसा प्रकार आहे तो. त्यामुळे एकंदरीत आपलं कॉन्सॉलिडेटेड पर्सनॅलिटी, आपण एकत्र व्यक्तिमत्व कसं आहे असं म्हणतो. तर गुरु जर प्रथम स्थानात असेल तर साधारण इथं गुरुची फळं तुम्हाला काय मिळणार? तर गुरुची फळं कोणती मिळणार याचा अवलंबून विचार करायचा की शोक आणि धननाश ह्या 2 गोष्टींची विचार करायचा. आता धननाश असेल तर तो शनी कुठे याच्यावरती अवलंबून असेल, पण आपण आज विचार करणार शनीचा नाही, फक्त गुरुचा. त्यामुळे गुरुचा विचार करतो आपण. प्रथम स्थानात शोक असेल तर आपली वृत्ती अशी असते की कोणतीही गोष्ट झाली तर ती बारीक सारीक जरी झाली असेल तर तिचा आपण मोठा भाव करतो, आणि लहान असेल तरीसुद्धा तिचा भाव करतो. पण मोठीच घडली असेल तर मात्र ते आपण खूप वर्ष चघळत राहतो. म्हणजेच काय? एखाद्या व्यक्तीनं आपल्याला बुडवलं, एखाद्या व्यक्तीनं आपल्याला फसवलं, एखाद्या व्यक्तीनं आपल्याला विश्वासघात केला, त्यामुळं आपल्याला झालेला तोटा, हा सगळा तोटा जो आहे तो शोक देणार आहे. मग ह्यामुळं आपल्याला इजा होते, हार्ट होतो आपण म्हणतो. मग ही इजा झालेली आपण तात्पुरती विचारात घ्यायची का कायमस्वरूपी? कायमस्वरूपी.
तर आपण कायमस्वरूपी त्या गोष्टी जर सारख्या चघळत राहू तर त्या व्यक्तीनं विसरलेली आहे. एखाद्या व्यक्तीनं आपल्याला 1000 रुपये घेतले आणि द्यायचे, तर कधी घेतले, काय पुरावा आहे असं म्हणून आपल्यालाच वेड्यात काढायला सुरुवात केली, आपण ते सोडून देतो. 1000 रुपये जाईनात का, पण ते पुढे आपण जगणार असणाऱ्या 25 वर्ष आपल्याला ती व्यक्ती आणि ते 1000 रुपये सारखे आठवत असतील तर आपली मनोवृत्ती काय होते, तयार होत नाही, ती आपल्याला त्रास देते. म्हणून ह्या नकारात्मक गोष्टी खूप दिवस मनात राहतील तर तुमचं व्यक्तिमत्व हे बाधित व्हायला सुरुवात होते आणि मग सगळी माणसं अशीच दिसतात. बघा, आपल्याला ड्रायव्हर हा नावाचा एक प्राणी, ट्रकचे ड्रायव्हर दारू पितात कारण त्यांना सवयी असते, अनावश्यक पैसे मिळतात, कोण विचारत नाही, लांब लांब जावं लागतं, ही एक प्रवृत्ती आहे. मग ड्रायव्हर नवराच नको, 100 मुलींना विचारलं तर नको. मग एस टीचं कसं ग बाई, विमानाचं कसं, रेल्वेचं कसं, तुम्ही उद्या गाडी घेतली तर तुमचाच माणूस तुमची गाडी चालवणार, त्याला ड्रायव्हर काय करणार, तू नको म्हणून हाकलून देणार का. तर आपल्या व्यक्तिमत्वामध्ये ड्रायव्हर नको. रिक्षा, एखाद्या रिक्षावाल्यानं चुकून 5-25 रुपये जास्त घेतले असतील, त्याची ती मनोवृत्ती असेल, तो त्याच स्वरूपाचा असेल, सगळे रिक्षावाले फसवतात, लगेच आपलं वाक्य आहे. म्हणजेच काय माहिती का, आपण एखाद्या गोष्टीवर, एखाद्या अनुभवामुळे संपूर्ण कम्युनिटीवर ठपका लावतो, त्यामुळं आपलं व्यक्तिमत्व तयार होतं. मग एखाद्या माणसानं आपल्याला बुडवलं, सगळी ही अशीच बुडवी असतात, मग त्याच्या जातीवर जाऊ, त्याच्या व्यवसायावर जाऊ, आडनावावर जाऊ, किंवा अमक्या अमक्या जातीची लोक अशीच, अमक्या अमक्या व्यवसायाची, असं होतं आणि आपलं व्यक्तिमत्व बाधित होताना त्याचा आपल्याला तोटा होतो. म्हणून आपला शोक जो असतो तो सोडून द्यायला शिका. तो जर कायमस्वरूपी राहिला तर त्या स्वरूपाच्या, त्या कम्युनिटीच्या सगळ्या लोकांवर आपण अन्याय करताना दिसतो. त्यामुळं आपण विचार करायचा की हा शोक आपल्याला त्रास देणार नाही ना, याचा 10 वेळा विचार करायचा. दुसरं असं, धनस्थानामध्ये आपण आलो. धनस्थानामध्ये काय शोक आहे, तर आपल्याकडचं धन, आपलेच लोक, आपल्याकडचं धन, आपलेच लोक, त्यांच्या काही कारणामुळे बऱ्याच वेळा गोड बोलून, बऱ्याच वेळा अडचणीत येऊन, बऱ्याच वेळा त्यांची खूप मोठी अडचण आहे असं दाखवून, आपल्याला पगळवून, किंवा ज्याला आपण म्हणतो की मानसिकदृष्ट्या आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी सगळ्या दाखवायच्या कोट्या आणि त्या रडून दंगा करून आपलं पगळवायचं आणि त्यातून पैसे घ्यायचे, असं करतात आणि पुन्हा द्यायच्या वेळेला मात्र भांडणं करतात. मग असं जर झालं तर आपल्याला शोक प्राप्त होतो. माझेच पैसे आणि मलाच द्यायला, आणि हे बघा मागायला गेलो तर आता काय चाललंय, भांडणं करतो, मारहाण करतो, अमका तुमका, अरे बापरे, शिव्या खायची लक्षणं. मग हे सगळे जर झालं तर आपलेच लोक, द्वितीय स्थानात जर आपला गुरु असेल तर आपल्याला शोक देणारे ठरतात. म्हणून आपण त्या लोकांपासून सांभाळून राहणं, एकतर पैसा देऊच नाही आणि दिलाच तर मग तो निघतोय का दगडाखालचा हात बघणं, नंतर सोडून देणं, नाहीतर आयुष्यभर ते चघळत राहणं, दुःख, शोक हा त्यात होण्याची शक्यता असते. तृतीय स्थानात बघितलं तर तृतीय स्थान आपल्याला सांगतं की तुमचा पराक्रम, म्हणजे एखादी गोष्ट चांगली होणार असेल माझ्या हातून तर त्याला शोक प्राप्त होतो. म्हणजे काय, शेजाऱ्या घरात नाग निघाला, हा माणूस काय आहे, हे दणकट आहे, अमक्या तमक्याला तमकं केलंय म्हणून हाच त्याला मारायला करायला पुढं जातो, नेमका तो ह्याला चावतो. म्हणजे काय झालं तर शोक, मी एखाद्या गोष्टीत पराक्रम आहे म्हणून कर्तृत्व आहे म्हणून ते गाजवायला गेलो आणि मलाच अडचण आली, असं जर झालं असेल तर आपण चुकीच्या मार्गाने गेलो असं नव्हे, तर आपण चुकीच्या नाही बरोबरच्या मार्गाने गेलो, पण त्यात मला अपयश आलं, त्यावेळेला माझ्या तृतीय स्थानात गुरु आहे असा त्याचा अर्थ होतो. चांगली गोष्ट करायला जातो पण आपल्याला त्याचा त्रास होऊ शकतो. सगळीकडे शक्य आहे, चांगली गोष्ट करत असताना आपल्याला त्रास होऊ शकतो. चांगल्या गोष्टीत आपल्याला चांगलं कमी, सुख कमी, त्यापासून शाबासकी कमी आणि शिव्या जास्त मिळतात. हा जगाचा इतिहास आजपर्यंत तसाच आहे, त्यात बदललेला नाही. त्यामुळे गुरु तुमच्या तृतीय स्थानामध्ये असू शकतो. मग चतुर्थ स्थान, आपण हे करायचं का नाही, आपल्या रक्तात तो गुण आहे, त्यामुळे आपण ते करणारच, नाही म्हणलो तरी करणारच, ही प्रवृत्ती आहे, त्यात वाद होणार नाही. चतुर्थ स्थानामध्ये जर तुमचा गुरु असेल तर माता, ग्रहमाता, सौख्य, यश, सुख, ऐश्वर ह्या गोष्टी त्याच्यावरती अवलंबून आहेत. ह्यापासून काय मला शोक होणार आहे, तर मला सुख मिळणारं, माझं सुख निघून जाणार, मला मिळणारं ऐश्वर माझ्या समोरून माझ्या हातात जाणार. म्हणजे चांगल्या मोठ्या बंगल्यात राहतात, पण बंगला घेतानाच काय केलं, सगळी जागा अमकं तुमकं मुलाच्या नावावर केलं, सगळं छान आणि 2 वर्ष झाली आणि काय त्या दोघांच्या मध्ये भांडणं झाले काय की, आणि आम्हा सगळ्यांना त्यांनी बाहेरच काढलं, बाहेर राहा म्हणे तुम्ही, आम्हा दोघांना बाहेर पाहिजे. म्हणजे माझं सुख ऐश्वर सगळं मी उभं केलं आणि यांच्या नावावर करायचं मोठेपणा म्हणून केलं आणि त्याने आम्हाला बाहेर पाडलं. म्हणजे काय झालं तर मला शोक माझ्यामुळंच प्राप्त झाला, माझं सुख, माझं ऐश्वर
माझी स्थावर मालमत्ता, यामुळं मला शोक जर प्राप्त झाला असेल तर तो माझ्या लोकांमुळे झाला असेल. असं जर असेल तर निश्चितपणे असं होण्याची शक्यता त्या कालावधीमध्ये आहे. तो कालावधी कुठला? डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी. सांभाळून जगायचं आहे आपल्याला. त्यामुळं आता चतुर्थ स्थानासारखा पंचम स्थानामध्ये आला. पंचम स्थानात गुरु असेल तर तुमचं विद्या, बुद्धी, संतती, उपासना या सगळ्या गोष्टी त्यात येतात. विद्या, बुद्धी, तुमची बुद्धी चांगली आहे, तुम्हाला विद्या चांगली आहे, त्यापासून आपण एखादी गोष्ट चांगली करायला जातो आणि अडचणीत येतो. आणि त्यामुळं होतं कसं तर आपण बदनाम होतो. आपल्या संततीमुळं आपण बदनाम होतो. चांगली संतती, चांगलं सगळं घर आहे आणि मुलगा कुठंतरी काय मुलाबरोबर जात होता आणि मला काय माहिती नाही, काही नाही, आणि तो म्हणे गांजा विकताना पकडला. काय करतात? वडील स्टेट बँकेत मॅनेजर आहेत, आई काय करते? आई एका चांगल्या शाळेला शिक्षक आहे. अरे बापरे, मग काय झालं? शोक प्राप्त झाला. आमचा मुलगा असं करणार नाही वाटलं होतं, पण केलं ना. सापडला ना तो. गाडीवर एकटाच होता, त्याच्या पिशवीमध्ये 4 गुटख्याच्या पुड्या आणि त्या गांजाच्या पुड्या होत्या विकायच्या. मग हा असं का करत होता? ह्याला पैसे भरपूर असताना सुद्धा प्रवृत्ती अजून थोडे पाहिजेत. चुकीच्या मार्गाने कुणीतरी त्याला नेणारा गुरु भेटला आणि तो त्या मार्गाने गेला. पण आपल्याला कारण नसताना ह्या गोष्टी का प्राप्त झाल्या? तर आपण योग्य वेळी लक्ष दिलं नाही. संततीमुळं आपली बुद्धी, माझी मुलं चांगली आहेत, ते असं करणारच नाहीत, हा गर्व, आपली विद्या, आपण चांगलं शिकवलं आहे, ही बाद होणारच नाहीत. होऊ शकतात. सोनं संडासात पडू शकतं, लक्षात ठेवा. घाणीत पडू शकतं, गटरीत पडू शकतं, हे सगळं खरं आहे. त्यामुळं आपण ह्या गोष्टी सोडा आणि हे असं होऊ शकतं ही मानसिकता ठेवा. आपली चांगली मुलं सुद्धा आपल्याला उद्याला रस्त्यावर आणू शकतात, ही मानसिकता ठेवा. आणि मग आपल्याला असं जर झालं तर फार मोठा शोक बसणार नाही. त्यामुळं आपण विचार करतो की नाही, असं होऊ शकत नाही. मग ह्या सगळ्या गोष्टी का होतात? तर याचं कारण असं की आपल्या पंचम स्थानामुळे. षष्ठम स्थान काय सांगतं? तर षष्ठम स्थानामध्ये आपले नोकरी, ह्यात होणारी आपली मानसिक हानी, ह्यात होणारा आपला मनोविकृतीचा प्रकार, आपल्याला मुद्दाम दमवणं, आपलं एखादे टेबल बदलणं, कारण नसताना मी त्या टेबलावर पैसे खातो म्हणून मला टेबलावरून हाकलून देणं, किंवा कारण नसताना दुसराच करतो आणि मला बदली करून दुसरीकडे जावं लागणं, किंवा एखाद्या व्यक्तीला काम करत असताना सुद्धा सक्तीच्या रजेवर पाठवणं. तुझ्याबद्दल शंका आहे, तू आज सक्तीच्या रजेवर. ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात का? तर शोक, कारण नसताना हे असं का मला वागणूक, तर त्याचं कारण तिथं आपल्याला बघायला मिळतं. त्यामुळे हे षष्ठम स्थान. सप्तम स्थान काय सांगतं? पती पत्नी विवाह सौख्य भागीदार. अरे घरातलेच लोक आपल्याला छळायला जर बसले असतील तर मग आपली अवस्था फार वाईट होते, शोक प्राप्त होतो. म्हणजे बघा, घर आहे, सगळं राहतं, चांगलं छान चिरेबंदी वाडा आहे, पण आपल्या लक्षात येतं की मोठमोठे वाडे आणि त्यात लोक राहतात. ह्या सगळ्या वाड्यामध्ये प्रत्येक घरं वेगवेगळी असतात, एकमेकाशी कोण बोलत नाही. आपण म्हणतो वाडा आहे, नाही आहे. वाडा चिरेबंदी एकदा बघितला तुम्ही तर लक्षात येईल की चिरेबंदीच आहे तो. प्रत्येकाची मनं वेगळे आहेत, प्रत्येकाच्या मनात चिरेबंदी विटा आहेत आणि त्यापासून एकमेकाला ते ओळखत सुद्धा नाहीत, अशा अवस्था असते. त्यामुळं घर आहे, सौख्य आहे, उत्तम आहे, सगळे नोकरी करतात. नवरा बायकोशी बोलत नाही, बायको नोकरीशी बोलत नाही, मुलगा आईशी बोलत नाही, आई मुलाशी बोलत नाही, बहीण भावाशी बोलत नाही, भाऊ बहिणीशी बोलत नाही, बाबा मुलीशी बोलत नाही, आणि हे घर एकत्र आहे म्हणे, सगळे नोकरी करतात. काय उपयोग आहे हो? उपयोग काय? असं होणं, सप्तम स्थानामध्ये गुरु येणं आणि आपल्याला शोक प्राप्त होणं, हा सगळा अतिशय विदारक चित्र बाजारामध्ये बघायला मिळतं. आपण फक्त लांबून बघत नाही, एकदा घरात जाऊन बघितलं की आपल्याला बघायला मिळतं. आणि हे सगळं भाग्य प्राईड नंतर जर कोणाला बघायला मिळालं असेल तर त्या ज्या काही लोकांची यादी असेल त्यात माझा नंबर असेल. रोज एका घरात आपण जाऊन बघू शकतो आणि ह्या सगळ्या गोष्टी अरे 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 आपल्याला दिसतं ते सौख्य बाहेरून नाही, ते सगळं छान सोन्याचा मुलामा दिलेला बाहेरनं आणि आतलं गंजलेलं पत्र आहे आतमध्ये. एवढं जर बघितलं तर मग लक्षात येतं की नाही, हे सगळं काय आहे? सूज आणि बाळसं, यातला ज्याला फरक कळला तो खरा डॉक्टर. काय गालावर सूज आली ना, नाही ते बाळसं आहे. आणि बाळसं आलंय ना, नाही हो मारलाय त्याला कुत्र्यासारखा, हे ज्याला समजतं त्याला बरोबर जगणं समजलं असं म्हणेन मी. त्यामुळं अष्टम स्थानामध्ये जेव्हा रवी येतो, गुरु येतो, तेव्हा मग अष्टम स्थान काय सांगतं? तुमचं भावी आयुष्य, तुमचं भावी संकट, तुमचा मृत्यू, तुमचा अपघात होण्याची शक्यता, ह्या गोष्टी तुम्हाला जाणीव करून देतात. आणि ह्या जाणीव झाली आपल्याला, एखादं चांगलं गृहीत धरा की एखाद्या व्यक्तीला एखाद्या मोठ्या रोगाची लागण झाल्याचं नुसतं निदान झालं तरी त्याचा निम्मा बॅलन्स जातो. आता पुढचं माझं काय जगणं खरं नव्हतं.
अरे पैसे आहेत भरपूर, चांगले डॉक्टर आहेत, नाहीच तरी पण काय जगण्यात अर्थच नाही, ते होतच नाही, ते अमक्याला अमका झालं तर अमका त्यात मी आला बघा, हे असलं कोणतरी सांगायला सुरुवात करतं आणि मग अष्टम स्थान आपलं धोक्यात येतं. त्यावेळेला आपल्या अष्टम स्थानामध्ये गुरु असला तर आपल्याला असे लोक भेटतात की जे आपल्याला येऊन ती मेलेल्या माणसांच्या कथा सांगत असतात, पण चांगली बरी झालेल्या लोकांच्या सांगणारा माणूस भेटत नाही. का? कारण आपण शोक घेण्यासाठी जन्माला आलो असतो तेवढ्या कालावधीसाठी. तेवढ्या कालावधीत अशा लोकांचा काय करायचा, संपर्क टाळायचा आहे. त्यामुळं त्यानंतर नवम स्थानामध्ये गुरु भेटला तुमचा, तर तो गुरु काय करतो, तीर्थयात्रा, धर्मस्थळे, सहवास, भाग्योदय, फिरणं, गुरुकृपा ह्या गोष्टी मिळवून देतो. त्यामुळे चांगला गुरु लागतो, चांगलं वाचायला मिळतं, चांगलं ऐकायला मिळतं, चांगल्या जागी जायला मिळतं. हे सगळं खरं असलं तरी सुद्धा बऱ्याच वेळेला आपल्याला त्याची उलटी पण फळं मिळतं. आपण चांगल्या गोष्टीसाठी जातो. एक 65 वर्षाचे आजोबा एका भागवत कथेसाठी येत असत. 3 दिवस आले, चौथ्या दिवशी आले नाहीत. 3 दिवस आले, चौथ्या दिवशी आले नाहीत. बघा, शोकप्राप्त कुठं होणार आहे. मग मला ते 5व्या दिवशी एका जागी भेटले आणि मी विचारलं, आजोबा तुम्ही आला नाही, तेवढं छान सगळं चांगलं चाललंय. नाही म्हणले, घरी आमच्या वाद झाला आणि सांगितलं ते अमकी गल्लीतली म्हातारी जाती म्हणून तुम्ही तिच्या मागं जाताय. झालं, डोकं फिरलं. म्हणले, वेडा आहे का आता ह्या वयात? तरी पण ह्या लोकांना शंका आली, नासलं बडबडायला की त्यांनी मला जायचं सोडलं. मग मी पण सोडून दिलं सगळं. झालं, शोक प्राप्त झाला. शोक म्हणजे रडकून दिला हा माणूस, ह्या वयामध्ये आता तुम्ही असलं बोलताय. शोक प्राप्त होणं हा सगळ्यात मोठा दोष असू शकतो आणि तो काय करतो आपल्याला, तर आपल्याला त्रास देतो. अष्टम स्थानामध्ये, नवम स्थानामध्ये, दशम स्थानामध्ये आलो आपण. दशम स्थानामध्ये व्यवसाय बघतो आपण. व्यवसायामध्ये आपल्याला अशी माणसं भेटतात की ज्या माणसांमुळे शोक होतो. म्हणजेच काय, आपल्याच बरोबर बसून, आपल्याच बरोबर राहून, आपल्याच बरोबर व्यवसाय करून आपल्यातून बाहेर पडतो आणि आपल्याच प्रकारचा आपल्याला त्रास होणारा असाच व्यवसाय आपल्या शेजारी किंवा आपल्या समोर टाकतो आणि आपल्यापेक्षा जास्त तो काय करतो, लोकांना सवलती द्यायला लागतो आणि आपली सगळी गिराईक ओढतो आणि आपल्याला अक्षरशः रडकुंडीला आणतो. हा सगळा प्रकार होतो. तेव्हा आपण म्हणतो की दशम स्थानातला गुरु शोक प्राप्त करून देण्यासाठी प्राप्त झालेला आहे. एकादश स्थानामध्ये आला तर तो काय करतोय, सर्व प्रकारच्या लाभ आणि ऐश्वर्य काढून घेतो आणि तुम्हाला चुकीचा माणूस भेटायला सांगतो. त्यामुळे आपल्याला सगळ्यात जास्त त्रास होतो. आणि एकादश या द्वादश स्थानामध्ये गुरु आला, जर तो शोक देणार असेल तर चांगला माणूस आपला चांगला व्यवसाय सोडून एखाद्या चांगल्या मित्राच्या नादानं चुकीच्या मार्गाने जातो. व्यवसाय चांगला उत्तम सगळा आहे, पण कोणतरी म्हणतं, अरे यात काय मिळतंय तुला, चल शेअर मार्केटमध्ये ह्याच्या 10 पटीने मिळते, मटक्यामध्ये ह्याच्या 30 पटीने मिळते, त्या पत्त्यामध्ये ह्याच्यापेक्षा जास्त पटीने मिळते, असं करून किंवा अमक्यापेक्षा अमका व्यवसाय कर, तुला त्यात जास्त मिळते असं म्हणून त्याला उचकटतो, दुसरीकडे नेतो, ते करायला लावतो आणि सगळं ह्यातलं भांडवल त्यात घालतो आणि सगळं मुसळ केरात जातं आणि मग दोघं केरात बसून रडायला लागतात. हा सगळा खर्च, व्यय, व्यसन, उधळपट्टी, हा सगळा व्यवसाय हा चुकीच्या गुरुमुळे होतो. त्यामुळे जर तुमच्या द्वादश स्थानामध्ये गुरु असेल तर सावधान. जानेवारी, डिसेंबर आणि फेब्रुवारी या 3 महिन्यात त्याची फळं मिळणार आहेत. अशा लोकांपासून काय करायचं आहे, 10 पावलं लांब राहायचं. हो म्हणायचं, जायचं नाही, मला फार काम आहे, मला वेळ नाही असं म्हणून माणसं टाळायला शिका. एक वेळ तुम्ही एकांतात राहा, एकत्र राहा, कुणाच्या या लोकांच्या संपर्कात येऊ नका. जर आम्ही आलात तर ह्या कालावधीत तुम्हाला मिळणारा शोक हा तुम्ही वाचवू शकता आणि हा सगळा शोक होणार आहे ह्याची मानसिक तयारी ठेवली तर होणारच नाही, पण जरा झाला तर तो हसतमुखानं सहन करू शकता, एवढं मात्र निश्चित आहे. सगळ्यात चांगलं काय, सगळ्यात चांगलं तर कुंभ राशीला जो शनी आहे, राशीचा स्वामी, हा सुद्धा धनुराशाकडून येत असला तरी सुद्धा हा ह्या राशीवर नेहमी आनंदाची बरसात करणार आहे. तो 10 वेळा ह्या लोकांना सांभाळून घेतो. त्यामुळे शनीसारखा दुसरा चांगला आणि तुमच्याशी अतिशय चांगल्या प्रकारचं तुम्हाला मार्गदर्शन करणार आणि तुमच्या आनंदात सहभागी घेणार दुसरा कुठला गुरु नाही. त्यामुळे शनीची उपासना करा, गुरुची उपासना करा. ह्या कुठल्याही बाबी तुम्हाला त्रास देणार नाहीत, तुमचा आनंद हिरावून घेणार नाहीत. तुम्ही आहे तसे चांगले, छान, टवटवीत आणि मस्तपैकी आनंदी मस्त मस्तीत जगाल हे निश्चितपणे मी तुम्हाला सांगतो. जर प्रयत्न केला तर तुमचा चांगल्या प्रकारचा शनीचा आणि गुरुच्या उपासनेचा मार्ग हा तुम्हाला अत्यंत चांगलं जगायला मार्ग देईल. मला असं वाटतं की तुम्ही तेवढं कराल आणि या सगळ्या गोष्टीतून बाहेर पडाल. 100% यातून बाहेर पडलात तर वर्षभरात तुम्हाला काही त्रास होणार नाही याची मी गॅरंटी देतो. एवढं करून आज थांबतो.